आला की नाही समुद्र. अरे तुझी ऍक्टिव्हा तरी बरी होती याच्यापेक्षा, ही कुठे घेऊन आला? सुप्रभात मित्रांनो, मी ओमकार सुतार स्वागत करतो तुमचं माझ्या मराठी यूट्यूब चॅनल OS फिल्म्समध्ये. टॉप बॉक्स वगैरे लावला आहे. आजची राईड म्हणजे एक संडे राईड आहे. लोणावळ्याला जाणार होतो शॉर्ट राईडसाठी, पण कालच लोणावळ्याला जाऊन आलो आहे, त्यामुळे तिकडे तर आम्ही जायचं कॅन्सल केलं. बरेच दिवस झाले अलिबागला गेले नाही, बरेच दिवस नाही वर्ष झाले अलिबागला गेलो नाही आहे. बोलता बोलता ठरला प्लॅन आणि आता सकाळचे 7:23 आलेत. हवा आहे खपू पहिले. आता आपला टायर पण चेंज करायचं आहे. ऑलमोस्ट 10,000 किलोमीटर व्हायला आले. 9,707 किलोमीटर झालेले आहेत. ह्याच राईडमध्ये होतील मे बी, म्हणजे नाही ह्याच राईडमध्ये नाही होणार, 200 किलोमीटर होतील या राईडमध्ये. बाकी बघूयात पुढे कसं काय होतं ते. गणपती बाप्पा मोरया. तर काल रात्री ना खूप पाऊस झाला आहे, त्यामुळे आम्हाला शंका होती की बाबा आपल्याला जायला भेटतं आहे की नाही. तर आता तरी सगळं वेदर क्लिअर दिसतो आहे, पण पावसाचं काय सांगू शकत नाही ना. तयारी तर केली म्हणून मी टॉप बॉक्स घेतला, कारण आपल्याकडे कसं व्लॉगिंगचे इक्विपमेंट आहेत ना, ते सेफ राहिले पाहिजेत. बाकी काय नाही आपल्याला, आपण भिजू. अरे इथं काकू लिफ्ट मागत होत्या रे, द्यायला पाहिजे ते काय. सुप्रभात मित्रांनो, बघा काय सुंदर अशी पहाड झाली आहे. सगळं काही सुंदर सुंदर दिसतंय आणि त्यात आपण सुंदर अशी राईड करायला चाललो आहे टुवर्ड्स अलिबाग. अजून कालचा व्लॉग एंड नाही केला यार मी. एक काम करूया का, इथेच एंड करून टाकू काय व्लॉग, असाच तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये समजून जाईल इथे एंड केलंय की तिकडे एंड केलंय. मित्रांनो अक्षरशः ना धुकं आहे, धुकं समोर दिसत असेल. लोण्यात पूर्ण सगळं व्हाईट झालंय, पण आपण लोण्यात नाही चाललोय. आपण बीच बघायला चाललोय. समोर बघते तो सॅम चाललाय, स्वतःचे ऍक्टिव्हा ठेवून डेस्टिनी घेऊन आलाय. खरंच म्हणजे ह्याच्यापेक्षा महान माणूस नाही. एवढी चांगली ऍक्टिव्हा ठेवून डेस्टिनी घेऊन आला हिरोची. अरे तुझी ऍक्टिव्हा तरी बरी होती याच्यापेक्षा, ही कुठे घेऊन आला? काय उपयोग नाही पण तिचा 125 पासून. बाय बाय आव्या, तुला सोडून चाललो मी अलिबागला. मला जसा तो सोडून गेलास रत्नागिरीला. बाय बाय. सेम लोणावळ्यासारखा व्ह्यू आहे, म्हणजे प्रॉपर डोंगर आहे आणि त्याच्यामध्ये क्लाउड्स आहेत आणि असं दिसतं आणि प्रॉपर असे ग्रीन आणि ऑरेंज झाडं दिसतात त्याच्यामध्ये. गोप्रो एवढा जस्टिस नाही करणार, पण क्लास व्ह्यू आहे. जसं जसं पुढे येईल ना तसं तर थोडंफार दिसायला लागेल. गाड्या उचलत नाही म्हणून सांगितलेलं ऍक्टिव्हा घे. अरे आतमध्ये बायका कुठं चालल्या त्या? असं समोर कोण दिसलं ना असं बायका किंवा माणसं वगैरे गाडीमध्ये, असं लाजायला होतं की पटकन समोर काय आहे. आणि ते पण असे बघत असतात की काय मोठं हेच बघितलंय. मित्रांनो रात्री ना प्रॉपर पाऊस पडलाय, एकदम धो धो म्हणतात त्याला. आणि बघा वातावरण बघा काय भारी झालंय, म्हणजे ओलं ओलं सगळं. हे जे चेंजेस येतात ना, म्हणजे प्रत्येक ऋतू बदलतो तेव्हाचे जे चेंजेस खूप खूप अप्रतिम आहेत. आता हे सगळं सांगून असं मला वाटतं की माझी जी जे स्वप्न होतं पहिलं ते परत जागं होईल. ते म्हणजे वाईल्ड लाईफ फोटोग्राफीचं. आणि आता फोटोग्राफीचा उल्लेख निघाला आहे तर सांगायला तर लागेलच. इतके दिवस कुठे गायब होतो. तुमचा भाऊ एक व्हिडिओ एडिटर आहे, सगळ्या प्रकारचे व्हिडिओ एडिट करतो खरं तर मी. पण स्टार्टिंग व्हिडिओ एडिटिंगपासूनच स्टार्ट केलं होतं, पण त्याच्या आधी ब्लॉगिंग चालू केली. इतके दिवस गायब होण्याचं कारण हेच की काम इतकं होतं. सीझन संपत आलेला, म्हणजे पीक सीझन असतो ना बोलतो आपण, त्या टाईपमध्ये सीझन होता तो.
आणि बघा आपण खिंडीमध्ये आलो आहे पेनच्या इथल्या. प्रोजेक्ट्स खूप जास्ती होते, बाहेर पडायलाच भेटत नव्हतं. त्यामध्ये पण या साहेबांनी आग्रह केला म्हणून गोव्याला गेलो, पण त्याचा काही व्लॉग नाही बनवला. एक बोलतो ना स्वतःसाठीच आम्ही फिरून आलो सगळे, सोशल मीडियासाठी कमी. तरी पण काय नाही, सोशल मीडियावरती भरपूर कॉन्टेंट टाकलं आहे. इन्स्टाला फॉलो नसेल करा तर इथं खाली आय डी येईल, नक्की फॉलो करा इन्स्टाला. आजचे पण प्रॉपर तुम्हाला फोटोज, व्हिडिओज, रील्स वगैरे इन्स्टाला भेटतील. तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा चॅनलला. चला बाकीच्या गोष्टी जरा पुढे जाऊन बोलूयात. बघा मित्रांनो काय भारी व्ह्यू आहे समोर, दिसला? बायपास नाही टाक ना, डायरेक्ट वरून जा हायवेनी. आता मुंबई गोवा हायला लागलोय. पाणी बघा काय उडवतोय. हे काय म्हणायचं या पाण्याला? प्रत्येक असा कॉर्नर आला ना की हे असं दिसतंय. अजून काम तर चालू आहे, पण ड्रेनेजचं प्रॉपर सोल्युशन त्यांनी केलेलं नाही आहे. कधी होणार हा मुंबई गोवा हायवे काय माहिती. किती वर्ष झाले, त्याच्या मागून किती कामं झाली. अटल सेतू झाला, अजून किती काय काय झालं. अंडर सी ब्रिज काय बोलतात त्याला, ते झालं. पण आमचा गोवा हायवे काय होत नाही बाबा. आमच्या कोकणी माणसांनी केलं काय लोकांचं काय माहिती. आता कसा सिंगल लेन रोड झाला ना, त्यामुळे आता सगळं ट्रॅफिकच लागणार आहे आपल्याला. हे बघा मित्रांनो, JSW स्टील्स किती मोठी आहे ना कंपनी. आईला कोणतरी हाय रे माझा मित्र ह्याच्यामध्ये कामाला, आणि एक जण बोललेला मी JSW मध्ये. आता या JSW मध्ये की आमच्या इथं JSW मध्ये काय माहिती. का JSW पेंट्समध्ये आहे बहुतेक, पेंट्समध्ये असेल. अरे तुझ्या ऑफिस मधल्याची गाडी असली का? अरे मी खाली आलो आणि पप्पांनी नेमकी ही ठेवली घरी आणि मी एंटर घेऊन गेले. पण तिथे स्टार्टरचा प्रॉब्लेम आहेच, जातच नाही. दोनदा जाऊन आलो. मस्त एक वडापाव खाल्ला आणि निघालोय. फक्त या वडापावनी मला दगा नाही दिला पाहिजे, कारण चुका केल्या आहेत मी पण वडापाव खाऊन. आणि मला माहिती आहे जेव्हा जेव्हा वडापाव खातो तेव्हा मला ॲसिडिटी होते, आणि मी थोबाड वर करून वडापाव खातोच आहे. कारण आवडतं ना, वडापाव इज लव ना, ते सगळ्यांनाच माहीत आहे. वडापाव आहे. अरे परत भेटले आपल्याला. मित्रांनो वरचे नजारे बघा. आता एक छोटासा घाट लागेल, तो पण मस्त आहे बघा. बहुतेक येताना मला ब्लॉगिंग करता नाही येणार, कारण बॅटरी पूर्ण कमी झाली आहे. आता नागाव बीच इथून 9 किलोमीटर राहिले. अरे ह्याला पाण्यात घालायला काय झाला, बुडणार होता तसा काय पाण्याचा. माझा 10 वाजताचा अलार्म चालू झालाय. येऊन पोचलोय रेवदंड्यामध्ये. ब्रिज वाव, कडक ना. इकडे बघा, आला की नाही समुद्र. बघा मस्त ना. ट्रक मध्ये काय घेऊन चाललेत जे मरीन लाईनला वगैरे बघा, पाणी आतमध्ये येऊ नये म्हणून लावलेले असतात. बहुतेक ते पण या समुद्रावरती लावायला चाललेत. किती वर्षातून झालेलीस? 2 वर्षात. काय बोलतो? किती किलोमीटर झाला असेल? आपण आता हा 30 किलोमीटर पकड आणि तो 60-62 90 किलोमीटर पकड. तर फायनली येऊन पोचलो आपण. आता येऊन पोचला मी काशीत बीचला. मेन म्हणजे शूज ओले झालेत प्रॉपर, आणि सॅम आणि आमच्या वहिनी तिकडे जाऊन बसले आहेत. बघा पाणी.
आणि आता भरतीची वेळ आहे, त्यामुळे जरा जास्तीच लाटा वगैरे आल्या तेव्हा दिसल्या. लाटांची साईज बघा, थोडा ब्लर होईल पण साईज बघा कसली मोठ्या मोठ्या. आता तर काय नाही, अगोदर आहे ना जाम मोठ्या मोठ्या येत होत्या, कारण भरतीचा टाईम झाला आहे. मग अशा पण येताना जे ट्रक्समध्ये नाही का ते ब्लॉक्स बघितले, जे बोललो मी मरीन लाईन्सला वगैरे आहे ते बघा इकडे टाकण्याचं काम चाललं आहे रे. आता एक्झॅक्टली हे काय बनवत आहेत ते पण मला माहीत नाही, पण काहीतरी बनवत आहेत. 1 2 3 4 असे एस्केवेटर लावलेत. 1 2 3 4 दिसले का? हे वाले बघा. मग अशी तुम्हाला बोलवतो ना, जास्त लाटा, किती मोठ्या लाटा आहेत बघा. आता काशीद बीचवरून निघालोय. आता बघूयात, नागाव बीचला थांबू आणि त्यानंतर जेवण झालं की बघूयात निघायचं का थांबायचं, काय करायचं ते. आता इकडे हा बॅकवॉटर्स आहे आणि इथे थांबलेलो, मस्त गाडीचे फोटो व्हिडिओज काढले. आणि ते जे आहे ना, तर तुम्हाला गोप्रोतून दिसणार नाही, ते कोरलाई आयकॉनिक पॅलेस म्हणून असं काहीतरी आहे. एक्झॅक्टली मला पण माहीत नाही, मी पण गुगलला सर्च केलं, असं दिसलं म्हणून. असं फोर्ट टाईप आहे, पण मस्त दिसतं इथून ते. आणि बॅकवॉटर्स बघा मस्त वाटते ना, फक्त पॅनियर्स कमी आहेत आणि मुळात म्हणजे टायरचे पूर्ण लागलेत, गोटा झाला आहे. तर नेक्स्ट राईड करायच्या आधी टायर बदलायला लागणार आहे. आणि हे बघा कन्व्हेअर बेल्ट आहे इथून. आता इथून माल शिप होतो का माल येतो तेवढी आयडिया आपल्याला नाही बाबा, कारण हा पूर्ण जो खालीपर्यंत गेला आहे ना, हा तिथपर्यंत तो कन्व्हेअर बेल्ट आहे. कन्व्हेअर बेल्टवरून प्रॉपर माल घेऊन जाऊ शकतात, काय पोती गुणी काही असतील ते. मग अशा तिकडून आलो, एवढी भरती आहे की पाणी बघा कुठपर्यंत आलं आहे आणि इथून लगेच जायचं. इतकी गर्दी आहे आणि घाण वास तर इतका मारतोय ना की गप घरी निघून असं वाटतं. आदित्य ढाबा, हा मग विचारून ये ना, आदित्यकडे काय फिश आयटम जास्त दिसतोय. आता मागे तो आदित्य ढाबा बघितला ना, त्याच्यामध्ये जास्ती करून फिश होत्या. आम्हाला खायचे तंदुरी. बघूया कुठे कुठे काय मिळतंय का. तसे 2:47 ऑलमोस्ट 3 वाजलेत. आम्हाला एवढी जोरात भूक लागली आहे, तरी हॉटेल शोधता शोधता कुठं आम्हाला पाहिजे तसं हॉटेल भेटलंच नाही. तर सरळ आता खालापूरला जाऊन जेवणार आहेत मस्त मालवणीमध्ये. फायनली आम्हाला चिकन खायला मिळालं. म्हणजे सकाळी जे घरातून नाश्ता करून गेलो आहे, त्यानंतर आत्ता लॉलीपॉप हाणतोय. आधी हाणतो नंतर भेटतो. तर इथून डायरेक्ट घरी आलो, बाकी काहीच व्लॉग केला नाही. जो झोपलो डायरेक्ट किती वाजता उठलो असेल, 9 साडेनऊला उठलो असेल काहीतरी, आणि लगेच प्रोजेक्ट करत बसलो. त्यानंतर आपला जो कावासाकी निंजा 650चा जो व्लॉग होता तो सुद्धा एडिट करायचा होता. 3 तासामध्ये तो व्लॉग एडिट करून मी अपलोडसुद्धा केला आणि त्याच दिवशी अपलोड केला. आणि आता मान्सून सुरू झाला आहे, त्यानंतर तसं मला समजेलच मान्सून राईडसुद्धा सुरू होणार आपल्या.
तर स्टे ट्यून, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि खूप जास्ती शेअर करा. याच नोटवरती हा व्हिडिओसुद्धा आपण इथे सेंड करूयात आणि भेटूयात अशाच नवीन व्हिडिओमध्ये.